एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होणार। 21 दिवसात प्रक्रिया पार पडणार। पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे। 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते, तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका 3 टप्प्यात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल। नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026च्या आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल। नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल। अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदत कार्यात गुंतलेली आहे। त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026ची मुदत दिली आहे। निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी 10 दिवस आधी पार पाडल्या जातील, असंही सूत्रांनी म्हटलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।